गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स या चॅप्टरमध्ये जे केमिकल प्रॉपर्टीज आपल्या चालू होत्या त्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये बी नंबरची जे केमिकल प्रॉपर्टी आहे म्हणजे बी कॅटेगरीच्या जे रिॲक्शन्स आहेत, रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ CO बॉन्ड आहे की नाही, या रिॲक्शनमध्ये आपण आज सेकंड रिॲक्शन पाहणार आहोत. त्या रिॲक्शनचं नाव आहे रिॲक्शन्स विथ फॉस्फरस हॅलाइड. म्हणजे अल्कोहोलच्या रिॲक्शन, काय म्हणलं मी, अल्कोहोलच्या रिॲक्शन फॉस्फरस हॅलाइड सोबत केल्यावर काय प्रॉडक्ट मिळतील. ओके, तर पहिले तर आपल्याला हे माहित पाहिजे की फॉस्फरस हॅलाइड किती प्रकारचे असतात. ओके, सो देअर आर 2 टाइप्स ऑफ फॉस्फरस हॅलाइड्स. वन इज फॉस्फरस ट्रायहॅलाइड अँड फॉस्फरस पेंटाहॅलाइड. ओके, फॉस्फरस ट्रायहॅलाइड म्हणजे PX3 पहा 3 हॅलोजन आहेत आणि PX5 इथं 5 हॅलोजन आहेत. ओके, तर फॉस्फरस ट्रायहॅलाइडचे एक्झाम्पल्स कोणते, PCl3, फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड, फॉस्फरस ट्रायआयोडाइड. ओके, आणि PX5 चे एक्झाम्पल्स कोणते आहेत, फॉस्फरस ट्रायक्लोराइड. ओके, इथं हे बघा मित्रांनो, इथं आहे की नाही PF5 फॉस्फरस पेंटाफ्लोराइड सुद्धा असते, पण फॉस्फरस पेंटाफ्लोराइडच्या रिॲक्शन आपण करत नाही. ओके, आणि राहिला प्रश्न PBr5 आणि PI5 हे दोघं जण अस्तित्वात नसतात, नॉट एक्झिस्ट. काय नॉट एक्झिस्ट. हां, फॉस्फरस पेंटाफ्लोराइड अँड फॉस्फरस पेंटाक्लोराइड हे दोघं जण अस्तित्वात असतात, कारण क्लोरीनची आणि फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. ओके, त्या कारणानं पण आपण PF5 च्या रिॲक्शन करत नाही, कारण फ्लोरीनच्या रिॲक्शन ह्या पॉयझनस आणि करोजिव्ह नेचरच्या असतात. ओके, म्हणून आपण PCl5 जनरली वापरतो आहे की नाही, आणि इथे PX3 मध्ये 1, 2, 3 हे 3 जण सुद्धा वापरतो. पण लक्षात घ्या PCl3 जो आहे ना बेटा हा स्टेबल आहे. PCl3 हा स्टेबल आहे. ओके, आणि हे दोघं जे आहे ना अनस्टेबल आहेत, थोडे अनस्टेबल म्हणजे हायली अनस्टेबल नाही, अनस्टेबल आहेत. ओके, पण यांची रिॲक्शन जर अल्कोहोल सोबत करायची असेल तर आपल्याला यांच्यासोबत रेड फॉस्फरस वापरावं लागणार आहे की नाही. या दोघांसोबत आपल्याला काय वापरावं लागणार, रेड फॉस्फरस. जर समजा अल्कोहोलवर या दोघांची ऍक्शन आपल्याला करायची असेल तर आपल्याला रेड फॉस्फरस वापरावं लागेल. ओके, चला तर एकेकाना आपण PX3 आणि PX5 पाहूया. पहिले ऍक्शन ऑफ PX3. या ऍक्शन ऑफ PX3 मधलं पहिलं कोणतं आहे बेटा, ओके PCl3. ओके, याच्यातलं पहिलं कोणतं आहे बेटा, PCl3. चला पहिले याची जनरल रिॲक्शन लिहितो बेटा. जर समजा आपण अल्कोहोल मॉलिक्यूल घेतला, या रिॲक्शन मध्ये आपल्याला 3 अल्कोहोल मॉलिक्यूल लागतील. जर समजा अल्कोहोलवर आपण PX3 ची रिॲक्शन केली आहे की नाही, जर समजा आपण अल्कोहोलवर PX3 ची रिॲक्शन केली तर हे 3 हॅलाइड ग्रुप या अल्किल ग्रुपला लागतील आपल्याला आणि 3 अल्किल हॅलाइड भेटतील RX प्लस आहे की नाही. आणि बाय प्रॉडक्ट काय भेटेल बेटा, ओके बाय प्रॉडक्ट काय भेटेल POH/3. ओके, किंवा POH/3. यालाच काय लिहितो H3PO3. पहा, जसं की आपल्याला माहित आहे या प्रॉडक्टचं नाव आहे बेटा अल्किल हॅलाइड ऑर हॅलो अल्किन. काय म्हणलं, अल्किल हॅलाइड ऑर हॅलो अल्किन. आणि याचं नाव काय बेटा, फॉस्फरस ऍसिड. काय, फॉस्फरस ऍसिड. ओके, आता पहा या PX3 च्या जागी आपण काय घेऊ शकतो, PCl3 घेऊ शकतो. पहा लक्षात घ्या, जर समजा आपण या R च्या जागी काय घेतलं, C2H5 काय घेतलं, 3 मॉलिक्युल्स ऑफ C2 प्लस PCl3 प्लस ओके PCl3, it gives C2H5Cl, thrice C2H5Cl plus H3PO3 means phosphorus acid as a byproduct. Okay, what is the name of this product, chloroethane or ethyl chloride. What is the name of this product, ethyl chloride or chloroethane. हॅलो अल्केनच्या स्वरूपात काय होईल, क्लोरोइथेन.
ओके चला, तर दुसरं एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण याचं, पहा इझिली. Okay, when we take benzyl alcohol, okay, what is the name of this compound? Benzyl alcohol. Okay, benzyl alcohol. When benzyl alcohol is heated or reflux with PCl3, okay, PCl3, we get benzyl chloride, three molecules of 3 molecules of benzyl chloride. Why the benzyl chloride is the name of this compound? Okay, पहा लक्षात घ्या बेटा, या फंक्शनल ग्रुपचं जे नाव आहे, हा जो एवढा फंक्शनल ग्रुप आहे, या फंक्शनल ग्रुपचं नाव आहे बेन्झिल ग्रुप. काय? बेन्झिल ग्रुप. आणि जर समजा आपण याला क्लोरीन अटॅच केला तर बेन्झिल क्लोराइड. ओके, बेन्झिल क्लोराइड. इन दिस मॅनर वी कॅन प्रिपेअर आवर कंपाऊंड्स अँड नेम टू बी गिवन दॅट कंपाऊंड. आहे की नाही? चला, आता आपण PCl3 पाहिलं बेटा. आता या PCl3च्या जागी, म्हणजे या PX3च्या जागी आपल्याला PBr3 वापरायचं. काय वापरायचं? PBr3. ओके, पहा लक्षात घ्या, सेम एक्झाम्पल. आहे की नाही? जर या PX3च्या जागी आपण PBr3 वापरलं, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड. आहे की नाही? PBr3. आहे की नाही? इथं सुद्धा काय वापरलं? PBr3. पण लक्षात घ्या मुलांनो, लक्षात घ्या, मी काय सांगितलं होतं, PBr3 अँड PI3 हे थोडे अनस्टेबल कंपाऊंड असल्यामुळं यांना एक कॅटलिस्ट लागतो सोबत. ओके, कारण रिॲक्शन व्यवस्थितरित्या पूर्ण व्हावं यासाठी आपल्याला एक कॅटलिस्ट लागतो. त्या कॅटलिस्टचं नाव आहे बेटा रेड फॉस्फरस. काय? रेड फॉस्फरस प्लस Br2. रेड फॉस्फरस आणि ब्रोमिनचं मिक्सचर. जर इथं PI3 असतं बेटा तर रेड फॉस्फरस प्लस I2चं मिक्सचर असतं. ओके, रेड फॉस्फरस प्लस Br2. ओके, चला, तर काय प्रॉडक्ट येईल बेटा आपला? तर आपला प्रॉडक्ट येईल बेटा थ्राइस C2H5 Br प्लस H3PO3. थ्राइस okay, what is the name of this compound? Ethyl bromide or bromoethane. Okay, what is the name of this compound? ऐक ना, बेन्झिल ब्रोमाइड. काय? बेन्झिल ब्रोमाइड. ओके, बेन्झिल bromide. Okay, in same manner we have to take here phosphorus triiodide. Okay, phosphorus triiodide. Okay, चला, ओके, रेड फॉस्फरस प्लस I2. रेड फॉस्फरस प्लस I2. Okay, what will the product? Okay, from ethyl alcohol we get ethyl iodide. इथिल अल्कोहोल पासून आपल्याला इथिल आयोडाइड भेटते. ओके, किती मॉलिक्युल्स मिळणार बेटा? पहा लक्षात घ्या, 3 C2H5I. ओके, हा H3PO3 बाय प्रॉडक्ट सेम येणार. ओके, त्यात काही वाद नाही. ओके, थ्राइस बेन्झिल आयोडाइड. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? बेन्झिल आयोडाइड. ओके, चला, तर अशा प्रकारे ऍक्शन ऑफ PX3 आपण संपवलेलं आहे. आता आपलं राहिलं बेटा PX5. ओके, ऍक्शन ऑफ PX5.
बेटा जनरली PX5 मध्ये आपण कोणता हॅलाइड वापरतो? फॉस्फरस पेंटा हॅलाइड. ओके, PCl5 म्हणजे फॉस्फरस पेंटाक्लोराइड. जनरली आपण PCl5च्याच रिॲक्शन बघत असतो बेटा. ओके, पहा तर काय रिॲक्शन होईल. जसं आपल्याला माहित आहे की ROH अल्कोहोलवर जर आपण PCl5 ची रिॲक्शन केली, आता इथे 5 क्लोरीन आहेत म्हणून इथे 5 अल्कोहोल घ्यायचे नाही बेटा, एकच अल्कोहोलचा मॉलिक्यूल लागेल. फक्त PX3 च्या बाबतीत 3 अल्कोहोल मॉलिक्यूल लागत होते. ओके, जर समजा आपण PCl5 सोबत अल्कोहोलची रिॲक्शन केली, या रिॲक्शनला आपण हिट केलं व रिप्लक्स केलं, तर आपल्याला काय प्रॉडक्ट भेटेल बेटा? इथं सुद्धा आपल्याला अल्किल क्लोराइडच प्रॉडक्ट भेटेल. RCl प्लस POCl3 प्लस HCl. हे 2 बाय प्रॉडक्ट आहे बेटा. या बाय प्रॉडक्टचं नाव आहे फॉस्फोरिल क्लोराइड. काय? फॉस्फोरिल क्लोराइड. ओके, याचं स्ट्रक्चर कसं असू शकते पहा, लक्षात घ्या. P डबल बॉन्ड O Cl Cl Cl. ओके, फॉस्फोरिल क्लोराइड. ओके, किंवा फॉस्फरस ऑक्झी क्लोराइड, याचं दुसरं नाव असंही होऊ शकते, फॉस्फरस ऑक्झी क्लोराइड. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला नाव देता येते. ओके, देन वी सी सम एक्झाम्पल ऑफ दिस, है की नाही. C2H5OH. okay, when we take ethyl alcohol, okay, and we reflux with PCl5, we get C2H5Cl, ethyl chloride, and these two as a byproduct. okay, phosphoryl chloride and HCl. okay, अशा बऱ्याचशा रिॲक्शन राहतात मुलांनो की ज्या रिॲक्शन मध्ये बाय प्रॉडक्ट सहसा चेंज होत नसते बेटा. ओके, बाय प्रॉडक्ट खूप साऱ्या रिॲक्शन मध्ये बाय प्रॉडक्ट हा सेमच असतो, है की नाही. फक्त हा अल्किल ग्रुपच्या जागी जो अल्किल ग्रुप घेतला आपण तोच इकडे येईल, है की नाही. जर इथं इथिल ग्रुप घेतला तर इथिल इथं येईल, है की नाही. हे फक्त काही गोष्टी एक मार्क करावं लागतात आपल्याला, है की नाही. चला, जर समजा आपण बेन्झिल अल्कोहोल घेतलं, काय घेतलं बेटा? plus what will be the product? This is the homework for you, आहे की नाही. and write the name of this product. ओके, चला, तर ही झाली बेटा ऍक्शन ऑफ PX5 मध्ये ऍक्शन ऑफ PCl5. ओके, तर रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ CO बॉन्ड या कॅटेगरीमध्ये आपली रिॲक्शन्स विथ फॉस्फरस हॅलाइड ही पूर्णतः संपली. आता आपण 3 नंबरची रिॲक्शन पाहूया. ओके, चला. ओके बेटा, चला, रिॲक्शन्स विथ थायोनिल रिॲक्शन्स विथ थायोनिल क्लोराइड. बेटा SOCl2 म्हणजे थायोनिल क्लोराइड. पहा, S डबल बॉन्ड O Cl SOCl2 म्हणजे थायोनिल क्लोराइड. थायोनिल क्लोराइडचं बेटा असं स्ट्रक्चर असते. ओके, जर या थायोनिल क्लोराइडची आपण कोणासोबत अल्कोहोल सोबत रिॲक्शन केली तर आपल्याला काय मिळणार बेटा? अल्किल क्लोराइड्स मिळणार. आणि अल्किल क्लोराइड्स बनवण्यासाठी थायोनिल क्लोराइडच्या रिॲक्शन हे खूप चांगल्या प्रकारे वर्कआउट होतात बेटा. ओके, आणि त्या रिॲक्शन का वर्कआउट होतात ते मी तुम्हाला सांगतो. ओके, पहा, लक्षात घ्या. जर समजा आपण ROH प्लस, जर समजा आपण SOCl2 सोबत कोणाची रिॲक्शन केली बेटा? अल्कोहोलची रिॲक्शन केली, म्हणजे अल्कोहोल मॉलिक्यूलवर आपण SOCl2 थायोनिल क्लोराइड टाकल्यावर आपल्याला काय मिळेल, आहे की नाही. तर ही रिॲक्शन
शक्यतोवर पायरिडिन कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये होते, पायरिडिन बेसच्या प्रेझेन्समध्ये होते. तर आपल्याला काय मिळणार बेटा, RCl, काय अल्किल क्लोराइड्स और क्लोरोअल्केन्स प्लस SO2 प्लस HCl गॅस आहे की नाही, SO2 आणि HCl गॅस. पहा लक्षात घ्या बेटा, जर समजा अल्कोहोलची रिॲक्शन आपण थायोनिल क्लोराइड सोबत केली, ओके, तर आपल्याला क्लोरो अल्केन्स किंवा अल्किल क्लोराइड्स मिळतील आणि SO2 आणि HCl बाय प्रोडक्ट या रिॲक्शन मधून उडून जातील बेटा. ओके, तर अल्किल क्लोराइड्स बनवण्यासाठी ही एक बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. ओके, चला एक्झाम्पल्स. जर समजा आपण C2H5 आहे की नाही किंवा बेन्झिल अल्कोहोल घ्या. ओके, SOCl2 रिफ्लक्स इन द प्रेझेन्स ऑफ पायरिडिन. हे पायरिडिन बेस आहे बेटा. या पायरिडिनचं स्ट्रक्चर मी मागेही तुम्हाला सांगितलं, सोपं स्ट्रक्चर आहे. बेन्झिन रिंग N, हे लोन पेअर म्हणजे पायरिडिन. ओके, तर कसं होईल बेटा, पहा. आहे नाही, बेन्झिल अल्कोहोल पासून आपल्याला जो प्रॉडक्ट मिळेल त्याचं नाव आहे बेन्झिल क्लोराइड. ओके, या प्रॉडक्टचं नाव आहे बेन्झिल क्लोराइड, कारण या एवढ्या ग्रुपचं नाव आहे बेन्झिल ग्रुप. याला जर Cl लावला तर बेन्झिल क्लोराइड. ओके, चला, तर अशा प्रकारे रिॲक्शन्स विथ थायोनिल क्लोराइड हे आपली तिसरी रिॲक्शन होती. आता बेटा चौथी रिॲक्शन कोणती आहे? ओके, रिॲक्शन्स विथ अमोनिया. काय रिॲक्शन्स विथ अमोनिया? अल्कोहोलची अमोनिया सोबत रिॲक्शन केल्यावर काय मिळेल आपल्याला? ओके, चला. ओके बेटा, काय म्हणलं बेटा मी? रिॲक्शन्स विथ अमोनिया. जर समजा आपण अल्कोहोलची अमोनिया सोबत रिॲक्शन केली तर आपल्याला काय मिळणार? लक्षात घ्या बेटा, जर समजा आपण अल्कोहोलची अमोनिया सोबत रिॲक्शन केली तर आपल्याला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन मिळणार. काय मिळणार बेटा? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन मिळणार. ओके, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स मिळणार बेटा. आणि ही रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये होणार बेटा? ओके, Al2O3. या Al2O3 ला बेटा ॲल्युमिना म्हणतात. काय म्हणतात? ॲल्युमिना. ओके, पहा बेटा, मी तुम्हाला अल्कोहोलची रिॲक्शन कोणासोबत करून दाखवतो? अमोनिया सोबत. अमोनिया म्हणजे काय बेटा? NH3. NH3 म्हणजे अमोनिया. या अमोनियाला आपल्याला असं सुद्धा लिहिता येते, HNH. पहा, 1 2 3 3 हायड्रोजन. ओके, पहा लक्षात घ्या. जर समजा आपण ROH प्लस ओके, जर समजा आपण अल्कोहोलची रिॲक्शन अमोनिया सोबत केली, कोणासोबत बेटा? इन द प्रेझेन्स ऑफ Al2O3 ॲज अ कॅटलिस्ट. आणि टेम्परेचर दिलेला आहे बेटा 623 केल्विन टेम्परेचर दिलेला आहे. काहीच नाही बेटा, Al2O3 हा एक डिहायड्रेटिंग एजंट आहे. डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे तो मॉलिक्यूलमधून वॉटर म्हणजे पाणी बाहेर काढतो. ओके, पहा लक्षात घ्या. पहा, HOH म्हणजे H2O आहे की नाही. आणि हा नायट्रोजन या अल्किल ग्रुपला जोडे, RNH. लक्षात घ्या बेटा. तर या नायट्रोजनला एक अल्किल ग्रुप अटॅच आहे म्हणजे हा अमाइन झाला. कोणता? एकच अल्किल ग्रुप असल्यामुळे प्रायमरी अमाइन आहे की नाही. पहा, प्रायमरी अमाइन प्लस प्रायमरी अमाइन प्लस H2O. पण लक्षात घ्या बेटा, याच्यावर आपण आणखीन अल्कोहोल टाकलं
या प्रायमरी अमाईनवर आपण आणखीन अल्कोहोल टाकलं आणि Al2O3 च्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन तर व्हायलीच आहे ना, तर आपल्याला हे हायड्रोजन म्हणजे हे जे दुसरा हायड्रोजन आहे ना बेटा, हा सुद्धा रिमूव्ह होईल आणि तिसऱ्यांदा हा सुद्धा हायड्रोजन रिमूव्ह होईल. म्हणजे आपल्याला एकेकाना प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाईन मिळतील. पहा कसं लक्षात घ्या. हे NH2 प्लस, पहा बेटा हा अल्कोहोल मॉलिक्यूल हे इथं उलटा लिहिला असं इकडून आहे की नाही. चला ओके, निघाला वॉटर मॉलिक्यूल. हा अल्किल ग्रुप या नायट्रोजनला अटॅच झाला बेटा. सेम रिॲक्शन कंडिशन सेम, हे इथं लिहिलं चालते. ओके, RNRH प्लस H2O बेटा, हा झाला बेटा. पहा या नायट्रोजनला बेटा 2 अल्किल ग्रुप अटॅच आहे, 2 R ग्रुप अटॅच आहे, म्हणजे अल्किल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हा सेकंडरी अमाईन झाला. काय झाला? सेकंडरी अमाईन बेटा. ओके, आणि अशाच प्रकारे हा तिसरा हायड्रोजन रिमूव्ह झाल्यावर आपल्याला टर्शरी अमाईन मिळणार. या तिसऱ्या हायड्रोजनच्या जागी जर अल्किल ग्रुप अटॅच झाला तर त्याला आपण टर्शरी अमाईन म्हणू शकतो. ओके, पहा लक्षात घ्या. RNRH प्लस ओके सेम. ओके, पहा RNR प्लस, पहा नायट्रोजनला 3 अल्किल ग्रुप, 1 2 3, हे लोन पेअर राहू द्या नायट्रोजन, कारण नायट्रोजनवर लोन पेअर राहणारच, नायट्रोजनवर लोन पेअर राहणारच. ओके, पहा बेटा टर्शरी amine. In this manner we get primary, secondary and tertiary amine when ammonia gas is reacted with alcohol in the presence of Al2O3 as a catalyst at 623 Kelvin temperature. Okay, in this reaction Al2O3 means alumina act as dehydrating agent. या रिॲक्शन मध्ये Al2O3 हा डिहायड्रेटिंग एजंट म्हणून वागतो. डिहायड्रेटिंग एजंटचं काम काय असते बेटा? रिॲक्टंट मधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढणे. ओके, पहा वॉटर मॉलिक्यूल काढला बाहेर त्यानं. ओके, यामुळे ॲल्युमिनाला एक चांगला डिहायड्रेटिंग एजंट म्हणू शकतो आपण. तर अशा प्रकारे जर अल्कोहोलची रिॲक्शन आपण अमोनिया म्हणजे NH3, अमोनिया म्हणजे काय बेटा? NH3. जर समजा आपण अल्कोहोलची रिॲक्शन अमोनिया सोबत केली कोणाच्या ॲल्युमिनाच्या प्रेझेन्समध्ये, तर आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाईनचं मिक्सचर भेटेल. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाईनचं मिक्सचर भेटेल. ओके, चला तर अशा प्रकारे ही होती बेटा रिॲक्शन्स विथ अमोनिया. या अल्किल ग्रुपच्या जागी जर समजा आपण C2H5 घेतलं, हे बघा C2H5 काहीच नाही, पहा इथं काय घेतलं? C2H5. ओके, तर आपल्याला इथे काय मिळणार? C2H5 आहे की नाही? इथिल अमाईन. ओके, इथं सुद्धा काय? C2H5. तर इथे सुद्धा काय भेटणार बेटा? ओके, हा सुद्धा काय राहील? C2H5. ओके, हे काय राहणार बेटा? C2H5 म्हणजे डायइथिल अमाईन आहे की नाही? ओके, मग या डायइथिल अमाईन पासून आता मुळत नाही. आता हे बघा, हे काय भेटणार आपल्याला? डायरेक्ट प्रॉडक्ट लिहितो, ट्रायइथिल अमाईन. काय मिळणार बेटा? ट्रायइथिल अमाईन इज अन एक्झाम्पल ऑफ टर्शरी अमाईन. ओके, तर अशा प्रकारे जर समजा आपण इथिल अल्कोहोल घेतलं बेटा, रिॲक्टंट मध्ये स्टार्टिंगला आपण इथिल अल्कोहोल घेतल्यावर आपल्याला प्रायमरी इथिल अमाईन, डायइथिल अमाईन आणि ट्रायइथिल अमाईन मिळतील आहे की नाही? फक्त स्टेप बाय स्टेप वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करत जायचं. ओके, सोपं एक्झाम्पल आहे. जर जमलं नाही तर कॉमेंटमध्ये ऍड केला. ओके, सर आम्हाला हे एक्झाम्पल डबल समजून सांगा. ओके, मी तुम्हाला सांगणार बेटा. ओके, चला तर अशा प्रकारे रिॲक्शन्स विथ अमोनिया झाली बेटा, आहे ना? रिॲक्शन्स विथ अमोनिया झाली. आणि आपली बी नंबरची कॅटेगरी काय म्हणलं मी? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल मध्ये क्लिवेज ऑफ CO बॉन्ड. हा CO बॉन्ड जो क्लीव होणार होता, पहा हा CO बॉन्ड जो क्लीव होणार होता, याच्यातला बी नंबरची कॅटेगरी आपली संपली बेटा. ओके, चला हे नोट करून घ्या व्यवस्थित.